नगरसेवक म्हणजे हक्काचा असला पाहिजे, स्वतः येऊन बघितलं पाहिजे की आता जसं मॉर्निंगला आपण वॉकला जातो तसं वॉक बाहेर न जाता एक प्रभागात फिरलं पाहिजे माणसाने की काय समस्या आहेत काय नाही, त्या हिशोबाने म्हणजे सगळ्या समस्या पण कळतात आणि त्यातनं पर्याय सुद्धा निघतो. आणि अडचण भरपूर आहेत. आणि जसं निवडणुका आल्या जसं तुम्ही निवडणुकीमध्ये प्रत्येक गल्लीत जाऊन चक्रा मारता, प्रत्येकाला हात जोडता, तसं तुम्ही प्रत्येकाच्या नंतर निवडणूक झाल्यानंतर प्रत्येकाच्या समस्याला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे. सगळ्या समस्याला सामोरे हा समोर आता समजा निवडून आले असेल पण प्रत्येक दरवेळी कसं असतो ते येत नाही, फक्त इलेक्शन पुरतं येतात, दादा मामा काका एवढंच म्हणतात. समजा निवडून आल्यानंतर प्रत्येक गल्लीत काय तुमच्या वाड्यात काय मावशी काय चाललंय, तुमच्या वाड्यात पाणी येतो का नाही, कचरा उचलतात का नाही, झाडूवाले येतात का नाही, ते समस्यासाठी तुम्ही या ना गली गली. येतात का पण नाही येत, इलेक्शन पुरतं येतात फक्त तुम्ही मामा दादा करतात फक्त, त्याच्या पुढे काय नाही. मग आता काय तुम्ही काय ठरवलंय आता? आमच्या कुणी नगरसेवक कोणते आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, फक्त आम्हाला समस्या काय आहे फक्त नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रत्येक वाड्यात आणि प्रत्येक एरिया जायला पाहिजे की तुमचं पाणी येतो का, तुमचा कचरा उचलतो का, तुमचा बाथरूम साफ आहे का, बस आम्हाला शाळा चांगली आहे का, शाळा स्वच्छ आहे का, हॉस्पिटल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल स्वच्छ आहे का कॉर्पोरेशनचे, तिथं सुविधा भेटते का, ते आम्हाला पाहिजे. बस एवढंच पाहिजे आम्हाला, काय नाही. नगरसेवक कुठलाही असून दे, कुणी असून दे. स्लम एरिया आहे म्हणजे एकदम गोरगरीब सारख्या माणसं राहतात आणि प्रत्येकाला दवाखान्या हॉस्पिटलमध्ये पण आता मोठे हॉस्पिटल प्रायव्हेट जे हॉस्पिटल आहे त्यांचे बिल वगैरे भरपूर येतात, तर ते शक्य नाही लोकांना, कारण सामान्य नागरिक राहतात इथं, तर त्यांच्यासाठी पण गोरगरिबांसाठी जरा हॉस्पिटल हे सगळ्या गोष्टी म्हणजे स्लम एकदम कमी किमतीत जास्त उपचार झाले पाहिजे. आणि तशा गोष्टी तुम्ही एकदम चांगल्यातले चांगले उपचारासाठी जे लागतात लॅबोरेटरीमध्ये सगळ्या गोष्टी ते आणलं पाहिजे इथं वडरावाडीत.